पुणे पोलीस आज डॉक्टर सुश्रुत घैसास यांना नोटीस पाठवणार आहेत। आज डॉक्टर सुश्रुत घैसास यांची चौकशी होणार आहे। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास हे एक निष्णात डॉक्टर ज्यांनी आता राजीनामा दिलेला आहे। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणानंतर त्यांनी आपला राजीनामा दिलाय। आता पुणे पोलीस डॉक्टर घैसास यांचा जबाब नोंदवणार आहेत। डॉक्टर घैसास यांच्यावरती उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे। तनिषा भिसे यांच्यावरती उपचारादरम्यान हा हलगर्जीपणा केला असा पुण्यातल्या अलंकार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे डॉक्टर घैसास यांच्यावरती। अधिक माहिती घेऊयात। रेवती हिंगवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। रेवती, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, आपल्याला जसं माहिती आहे की डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी खरं तर प्राथमिकरित्या पैसे मागितलेले होते जेव्हा उपचारासाठी तनिषा भिसे आणि त्यांचा परिवार तिकडे गेलेले होते। त्यांनी तिकडे हलगर्जीपणा केल्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला आणि त्या अनुषंगाने अनेक समिती नेमण्यात आलेल्या होत्या आणि सगळ्यात महत्वाचा अहवाल जो मानला जात होता तो जिल्हा मेडिकल बोर्ड म्हणजे ससून रुग्णालयाचा जो अहवाल आहे त्या अहवालात खरं तर जेव्हा पुणे पोलिसांनी परत पत्र लिहिलं होतं की सविस्तर माहिती द्या, त्या अनुषंगाने त्यांनी जेव्हा परत दुसरा अहवाल दिला त्यामध्ये मेडिकल निग्लिजन्स आढळून आला आणि त्याच पार्श्वभूमीवरती पुणे पोलिसांनी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावरती BNS 106(1) अशा कलमाअंतर्गत खरं तर अलंकार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। हा गुन्हा या प्रकारचा आहे की हलगर्जीपणा किंवा एखाद्याच्या निष्काळजीपणामुळे दुसऱ्याचा मृत्यू होणे, त्याला जवळपास 2 वर्षाचा तुरुंगवास आहे। पण आता आज डॉक्टर सुश्रुत घैसास यांचं अलंकार पोलीस ठाण्यामध्ये जबाब नोंदवला जाणार आहे आणि त्यानंतर पुणे पोलीस काय कारवाई करते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। त्यासोबतच खरं तर इंडियन मेडिकल असोसिएशन आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल एक थोडीशी भूमिका त्यांची वेगळी आहे, ते देखील याबाबतची भूमिका त्यांची स्पष्ट करणार आहेत। तर आता याकडे सगळ्यांचं लक्ष आहे प्रज्ञा की नक्की पुणे पोलीस काय कारवाई करतं आणि आता गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉक्टर सुश्रुत घैसास यांचं मेडिकल लायसन्स कॅन्सल होतं की नाही। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी रेवती।